बीड शहरात स्त्री मुक्ती दिन उत्साहात साजरा. रुक्मिणी नागापुरे यांच्या उपस्थितीत मनुस्मृतीचे दहन. भारतीय स्त्रीला गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्त करणारा ऐतिहासिक दिवस म्हणून ओळखला जाणारा स्त्री मुक्ती दिन बीड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी नागापुरे यांच्या उपस्थितीत मनुस्मृती दहन करून महिलांनी आपल्या हक्काचा जागर केला. मनुस्मृतीचे दहन आणि निषेध कार्यक्रमाच्या सुरुवातीला बीड शहरातील मुख्य भागात महिला एकत्र जमल्या होत्या. यावेळी मनुस्मृती या ग्रंथाने स्त्री स्वातंत्र्यावर लादलेली बंधने आणि विषमतेचा निषेध करण्यात आला. स्त्री मुक्तीचा विजय असो अशा घोषणा देत प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. स्त्री मुक्तीचे महत्त्व यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रुक्मिणी नागापुरे म्हणाल्या की स्त्रियांना शिक्षणाचा आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यात महापुरुषांचे मोठे योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन करून विषमतेच्या भिंती पाडल्या आणि स्त्रियांना कायद्याने समान अधिकार दिले. आजच्या काळात महिलांनी या क्रांतीचे महत्त्व आणि विचारांची प्रेरणा समजून घेणे काळाची गरज आहे. यावेळी कार्यक्रमाला त्रिमुखे सुलोचना, सुनंदा ढवळे, हौसाबाई कनसे, शोभा ढवळे, ठकुबाई ढवळे, सुनीता ढवळे, छाया फुलझळके, अलका फुलझळके, एकल महिला संघटनेच्या पदाधिकारी व परिसरातील महिलांची उपस्थिती होती. पुस्तकावर प्रेम करणारे होते, पण त्यांनी ग्रंथ जाळला. ते ग्रंथ का जाळला, त्याच्यामध्ये असं काय होतं म्हणून त्यांनी तो ग्रंथ जाळला. तर त्याचं कारण असं की आज स्त्री मुक्ती दिन पण म्हणतात आजच्या दिवसाला, कारण मनुस्मृतीमध्ये महिलांच्या विरोधामध्ये इतकं गलिच्छ अति गलिच्छ, त्याचा आपण उच्चार पण करू शकत नाही, इतकं घाण लिहिलेलं होतं आणि ते त्यावेळेस लोक ते त्याचं म्हणजे हे पण करत होते. जो व्यवस्था म्हणतो आपण, ही मानसिकता ती बदलण्यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि महिलांना सगळे समान अधिकार दिलेत, हक्क दिलेत. म्हणून आज आपण त्या संविधानाच्याच आधारावर अनेक साऱ्या गोष्टी करतो. तर त्याचं कारण की म्हणजे मनुस्मृतीमध्ये महिलांना डबल लग्न करण्याचा त्याच्यामध्ये विचार नव्हता, पुनर्विवाह करता येत नव्हता. त्याच्यानंतर सती प्रथा, म्हणजे हे सगळे अनेक साऱ्या गोष्टी आहेत. हे महामानवांनी त्यावेळेस, आणि आपल्या सगळ्यांना पण माहिती असेल, आपण जे 4वी-5वीला पण काही इतिहासामध्ये ह्या गोष्टी आपण ऐकलेल्या पण असतील. पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तर आपल्याला समानतेच्या पत्रिकेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला विषमता दूर करण्यासाठी महिलांना समान अधिकार दिलेत. आणि तेव्हापासून आजच्या दिवसापासून महिला त्या बंधन मुक्त झालेल्या आहेत. तर ती जाणीव प्रत्येक महिलेला असणं गरजेचं आहे. त्याचं पाठीमागचा काय अभ्यास आहे, काय लिहिलेलं होतं, ती आपण चर्चा करायला पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आपण. म्हणून आजचा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करायला पाहिजे की त्यांचे आपल्यावर अनेक सारे उपकार आहेत.